वीकेंड आला की आपल्या डोक्यात 2च गोष्टी चालू असतात. एकतर झोप काढायची, नाहीतर कुठेतरी पळायचं. मग काय, आम्ही दुसरा ऑप्शन निवडला. म्हटलं चला, आज ट्रेक करून येऊया. मुंबई-पुणे हायवेवरून मी किती वेळा तरी गेली असेन, पण एक जागा कायम नेक्स्ट टाईम जाऊ या लिस्टमध्ये राहिली होती आणि आज तो नेक्स्ट टाईम फायनली आला. सकाळी घरातून निघालो तेव्हा एकदम थंड, परफेक्ट वेदर झालं होतं. वातावरण एवढं मस्त होतं की असं वाटत होतं आज रोमॅन्टिक पाऊस येणार. मग काय, सूर्यदेव म्हणाले, "तुम्ही जरा जास्तच खुश दिसताय मॅडम" आणि लगेच कडक ऊन पडलं. तर आज आम्ही गेलो होतो घोराडेश्वर टेम्पल ट्रेकला. हे ठिकाण फक्त ट्रेकसाठी नाही, तिथे वरती मंदिरात गुफेतलं महादेवाचं मंदिर आहे आणि त्याची वाईबच वेगळी होती. थोडी हिस्ट्री सांगायची झाली तर घोराडेश्वर हे एक प्राचीन टेम्पल आहे. असं मानलं जातं की या गुहा बौद्ध काळात बनवल्या गेल्या होत्या आणि नंतर इथे भगवान शंकराची स्थापना झाली. म्हणजे हिस्ट्री, स्पिरिच्युॲलिटी, नेचर एकदम फुल कॉम्बो पॅकेज. आता या डोंगरावर जायला 4 ते 5 रूट्स आहेत. त्यातला एक रूट असा होता की पाहूनच वाटलं, भाऊ आम्ही ॲडव्हेंचरसाठी आलोय, स्वर्गात नाही. कारण 2 दिवसापूर्वी लोहगड फोर्टचा एक ट्रेक इन्सिडेंट ऐकला होता. म्हणलं नको बाबा, आज सेफ साईड घेऊ आणि पायऱ्यांनी जाऊ. मग काय ट्रेकला सुरुवात केली. इथे 2 व्हीलर पार्किंगचे ₹20 चार्ज होते आणि 3 व्हीलर 4 व्हीलरचे ₹30 चार्ज होते. मग काय, गाडी पार्किंगला लावली आणि ट्रेकला सुरुवात केली. स्टार्टिंगलाच इथे नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि ट्रेकला श्री गणेशा केला. पहिल्या 10 पायऱ्या चढूनच एवढा घाम आला की असं वाटलं यार चढणं होईल की नाही. मग काय, आमच्या आहोंनी आम्हाला पाठिंबा देत देत वरती चढवलंच. शेवटी 30 ते 40 मिनिटात आम्ही वरती चढलो. आता वर गेल्यावर जो व्ह्यू दिसला ना, तेव्हा समजलं की जिम मेंबरशिपपेक्षा कधी-कधी ट्रेक स्वस्त पडतो. वरती एक छोटासा स्टॉल होता. त्यात हार, फुलं आणि प्रसाद मिळत होता. तेवढ्यात इतकी मस्त हवा सुरू झाली की वाटलं निसर्ग पण म्हणतोय, चला आता फोन बाजूला ठेवा आणि थोडंसं जगून घ्या. इथे जागोजागी पाण्याचे जुने साठे पण दिसतात. इतक्या वर्षापूर्वी लोकांनी किती प्लॅनिंग केली असेल ना, आणि ते आज पण तसंच आहे याचं खरंच नवल वाटतं. आणि आपण आज वायफाय थोडा स्लो झाला की पॅनिक होतो. पण असो, थोडं पुढं गेलो तर इथे लेफ्ट साईडला गेलं तर तुकाराम महाराजांचं मंदिर आणि राईट साईडला महादेवाचं मंदिर होतं. स्टार्टिंगलाच हनुमानाचं दर्शन करून आम्ही गुफेत जायला निघालो. खरं सांगते, आत गेल्यावर इतकी शांतता होती ना, ना ट्रॅफिक, ना कॉल्स, ना ऑफिस, ना पोल्युशन, कसलंच टेन्शन नाही. फक्त आणि फक्त शांतता होती. म्हणजे मेडिटेशनसाठी एकदम परफेक्ट स्पॉट होता. इतकं छान आणि प्रसन्न वाटलं ना महादेवाची मूर्ती बघून की बस. कधी-कधी अशा जागा रिमाइंड करतात की लाईफ फक्त लॅपटॉप स्क्रीन, मोबाईलपुरती नसते. आम्ही आज सकाळी लवकर गेलो होतो म्हणून तिथे काही गर्दी पण नव्हती. मस्तपैकी शांतपणे दर्शन झालं आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं. पण ट्रेक कंप्लीट झाला आणि एनर्जी फुल डाऊन. कारण ऊनच तेवढं होतं. पण तेवढ्यात बाहेर एक दादा दिसले. ते लेमन टी आणि मसाला ताक विकत होते. ऑनेस्टली त्यावेळचं मसाला ताक म्हणजे अमृतच लागलं. एका सेकंदात सगळा थकवा गायब. त्यांच्याशी थोडं आम्ही गप्पा मारल्या की हे किती सेफ आहे, इथे काही ॲक्सिडेंट तर झाले नाही आहे ना. त्यांनी पण नेमकंच सांगितलं 1 महिन्यापूर्वी एक कपल इथं फोटो काढता काढता पडलेलं. पण नशिबाने ते वाचलं आणि त्यांना वरती सुखरूप काढण्यात आलं. पण असो, ते ऐकून पण आम्हाला भीती वाटली. मग म्हणलं ठीक आहे, चला आपण आपल्या सेफ साईड पायऱ्यांनी रिटर्नची जर्नी स्टार्ट करू. खाली आल्यावर आपला एक नियम असतो, ट्रेक कंप्लीट इज इक्वल टू कॉफी मॅन्डेटरी. मग काय, मस्त गरम गरम कॉफी घेतली आणि घराकडे परत निघालो. आणि अशी झाली आमच्या वीकेंड मॉर्निंगची सुरुवात. खरं सांगायचं तर रोजचं ऑफिस वर्क, मीटिंग्स, डेडलाईन्स, घरची कामं या सगळ्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. कुठे दूर नाही गेलात तरी चालेल, पण रुटीनमधून बाहेर पडायलाच पाहिजे. तर सांगा, तुम्ही ह्या वीकेंडला कुठे फिरायला गेला होतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त खा
स्वस्त राहा आणि वीकेंड फक्त झोपण्यात घालवू नका. मस्त एन्जॉय करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.